छानपैकी पन्हं तयार करून घ्या. उन्हाळा भरपूर सारा सुरू झाला आहे आणि मस्त की मे महिनाही आता यायला लागलेला आहे. त्यामुळे उन्हाचा धाव खूप सुरू झालेला आहे. त्यामुळे आपल्याला थंडगार असा पन्हं बनवायला पाहिजे. पन्हं ही आपली जुनी परंपरा आणि आजी आजोबांच्या काळापासूनच चालू झाले. त्यामुळे पन्हं हा आपल्या लहानपणीचा विषय म्हणजे मामाच्या घरी किंवा आपल्या आईकडे गेलो की आईने बनवून गेलेलं मस्त की थंडगार पन्हं. शाळेतून आल्यावर आई तयार बनवून ठेवायची मस्त की थंडगार पन्हं. तुम्ही खाल्ले का कधी प्यायलात का कधी पन्हं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थंडगार पन्हं त्यावेळी तर फ्रीज वगैरे नसले तरी मग माठाच्या पाण्यातलं मस्त की पन्हं तयार असायचं आणि शाळेतून आलो की थंडगार पन्हं मस्त प्यायची मजा असायची. आणि असं थंडगार पन्हं कोणी प्यायलं नक्कीच कमेंट पण सांगा. आणि माठाच्या पाण्यातला थंडगार पन्हं कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये सांगा. असं पन्हं पिण्यासाठी बघा मस्त की आपण 3 कैऱ्या घेतल्यात आणि छान असं मस्त की शिजवून घेतले. थोडंसं शिजवायचं आहे. छान शिजून झाल्या की मस्त मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्या साळा आणि बाटा काढून मस्त त्याचा फक्त गर घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून त्याच्यामध्ये गूळ साखर त्या गुळाचा पन्हा खूप सुंदर लागतो. साखरेचाही छान लागतो. तुम्हाला जो आवडतो तुम्ही करू शकता. आता साखर गुळ मिक्स करून मी असं पन्हा करून घ्यायचा. थोडीशी वेलची पूड टाकायची. 1 नंबर पन्ह्याला चव येते. आता सगळं मिक्स करून झालं की आपला पन्हा तयार. आणि राहिलेला पन्हा एका बाटलीमध्ये भरून ठेवता. जेव्हा आपल्याला लागेल ना तेव्हा हा पन्हा आपण घेऊन प्यायचं. आता गूळ साखर मिक्स केलेलं एकत्र करून घेतलेलं सगळं साहित्य आणि छान असा पन्हा तयार होतो बघा. थोडंसंच साहित्यामध्ये कमी साहित्यात घरच्या घरी असा सुंदर असा थंड पेय आपल्या घरीच बनवतो आणि छान हेल्दी असा हा पन्हा तयार होतो. नक्कीच करून बघा आणि तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरा. कोणाकोणाला पन्हा आवडतो नक्कीच कमेंटमध्ये. आणि जुन्या आठवणीतला पन्हा कोणाकोणाला आवडतो बघा. माठातल्या पाण्याचा आई बनवून ठेवायची. शाळेतून आले की परीक्षेच्या वेळेला आई बनवून ठेवायची कारण त्यावेळी आपल्या परीक्षा एप्रिल मेमध्ये असायच्या. त्या परीक्षा झाल्या की आपण घरी मस्त सुट्टीला आणि आलो की मामाच्या घरी आणि आपल्या आई पण मस्त की गरम उन्हाळ्यामध्ये असे थंडाव्यासाठी आपल्याला मस्त गरमीमध्ये छान असा पन्हा तयार करून ठेवायची. आज परीक्षेतून आलं की पन्हा प्यायची वेगळीच आणि सुट्टीमध्ये पन्हा प्यायची छान. पन्हा तयार झालेलं आहे छान थंड गरमाचं थंड पाणी टाकून घेतलेलं. आता फ्रीजचं पाणी आहे तुम्ही माठातलंही टाकू शकता. विहिरीचं पाणी हे खूप सुंदर पन्हा तयार होतो. छान पन्हा तयार झालेला. मग या प्यायला कशा वाटले रेसिपी आणि नक्कीच करून बघा. घरातल्यांना पाहुण्यांना द्या मुलांना द्या. सगळे स्तुतीच करतील. लहान मुलांना तर खूप पन्हा आवडेल आणि छान हेल्दी असा मस्त की आपल्या घरच्या घरी असा हा पन्हा तयार होतो. करून बघा. उगाच कोल्ड्रिंक वगैरे देण्यापेक्षा पन्हा करून बघा. लहान मुलांना द्या त्यांच्याही आठवणी राहतील आणि छानपैकी पन्हा तयार झाला. मग या प्यायला.